जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रत्येक प्रश्न तुम्ही सुद्धा सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला या प्रॅक्टिसचा नक्कीच फायदा होईल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला आपण आजच्या प्रॅक्टिस सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. भारतीय तीर्थक्षेत्राच्या इतिहासात प्रथमच कोणत्या मंदिर प्रशासनाने आपल्या पवित्र शब्दांसाठी आणि चिन्हांसाठी ट्रेडमार्क संरक्षण मिळवलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराने हे असे ट्रेडमार्क मिळवले आहेत. भारतात प्रथमच एखाद्या मंदिराने आपल्या पवित्र शब्दासाठी व चिन्हासाठी ट्रेडमार्क मिळवला आहे. ट्रेडमार्क हा एक बौद्धिक संपदा हक्क आहे. यामुळे एखाद्या संस्थेच्या विशिष्ट शब्द, लोगो, चिन्ह, वाक्प्रचार किंवा खुणेला कायदेशीर संरक्षण प्रदान होतं. मित्रांनो, अलीकडेच जगन्नाथ मंदिराने 29 शब्दांसाठी व चिन्हांसाठी अर्ज दाखल केला होता. पण यापैकी सध्या 3 गोष्टींना ट्रेडमार्क मिळाला आहे. त्यात कशाकशाचा समावेश आहे? तर नीलचक्र, मंदिराच्या मुख्य शिखरावरील अष्टधातूचे जे चक्र आहे त्याला ट्रेडमार्क म्हणून मान्यता मिळाली आहे. आता हे चिन्ह पुरीच्या मंदिराव्यतिरिक्त इतर कोणालाही वापरता येणार नाही. यासच आनंद बाजार व पतित पावन या 2 शब्दांना सुद्धा ट्रेडमार्क मिळालं. यापैकी आनंद बाजार हे मंदिर परिसरातील ती पवित्र जागा आहे जेथे भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. तर पतित पावन हे भगवान जगन्नाथ यांचं नाव आहे. मित्रांनो, हे ट्रेडमार्क इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडियाद्वारे देण्यात आले आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, तरी सर्व माहिती नोट करून घ्या. आणि मित्रांनो, तुम्हाला PDF तर मिळतेच, पण स्वतःच्या शब्दात सुद्धा नोट्स काढण्याचा प्रयत्न करत जा, कारण तुम्ही काढलेल्या नोट्स ह्या तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. नेक्स्ट क्वेश्चन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता या प्रश्नात 3 विधाने दिली आहेत. यातील आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. पहिलं विधान पहा. हे ऐतिहासिक संमेलन जानेवारी 2027 मध्ये पुणे येथे आयोजित केले जाईल. विधान बरोबर आहे. मित्रांनो, आता 100वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुण्यात आयोजित होणार आहे. दुसरे विधान पहा. साहित्य संमेलनाच्या इतिहासात पुणे शहरात होणारे हे एकूण 15वे संमेलन आहे. बरं, आता हे पुण्यात होणारं 15वं संमेलन आहे का? तर मित्रांनो, हे पुण्यात होणारं 15वं नसून 14वं संमेलन आहे. यामुळं बी विधान चुकीचं ठरतं. शेवटचं विधान पहा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पहिल्यांदाच याचे आयोजन होत आहे. मित्रांनो, 2027 मध्ये 100वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुण्यात होणार आहे. आणि पुण्यात कुठे? तर पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात याचं आयोजन होणार आहे. बरं, याआधी या विद्यापीठात याचं आयोजन झालं होतं का? तर मित्रांनो, याआधी याचं आयोजन या विद्यापीठात झालं नव्हतं. प्रथमच साहित्य संमेलनाचं आयोजन या विद्यापीठात होत आहे. या कारणामुळं हे सी विधानसुद्धा बरोबर आहे. आता आपल्याला यात योग्य विधाने ओळखायची होती. ए व सी हे 2च विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो, या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त नांदी 100व्या साहित्य संमेलनाची या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात येत आहे. हा कार्यक्रम कधी पार पडेल? तर 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून या अंतर्गत 99 साहित्यिक कार्यक्रमे आयोजित केले जातील. बरं, 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक कोण आहेत? तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 28 ते 31 जानेवारी 2027 मध्ये हे साहित्य संमेलन पार पडेल. याआधी 99वं साहित्य संमेलन हे सातारा येथे आयोजित करण्यात आलं होतं व याचे अध्यक्ष विश्वास पाटील होते. 2025 मधील 98वे दिल्लीमध्ये पार पडलं. डॉक्टर तारा भवाळकर याच्या अध्यक्षा होत्या. 97 2024 मध्ये जळगावमधील अमळनेर अध्यक्ष रवींद्र शोभणे होते. वर्धा येथे 96वे साहित्य संमेलन पार पडलं. याचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर होते. 95वे संमेलन उदगीरमध्ये पार पडलं. भारत सासने अध्यक्ष होते. 94वे नाशिकमध्ये पार पडलं, तर जयंत नारळीकर हे अध्यक्ष होते. 93वे उस्मानाबादमध्ये पार पडलं व फादर फ्रान्सिस डिब्रेटो हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट क्वेश्चन.
महाराष्ट्र सरकारच्या पहिल्या शासकीय मान्यताप्राप्त प्रवासी वाहतूक मोबाईल ॲपचं नाव काय आहे? मित्रांनो, आता महाराष्ट्र सरकार शासकीय प्रवासी वाहतूक मोबाईल ॲप आणणार असून या ॲपला छावा राईड हे नाव देण्यात येणार आहे. काय नाव असेल? तर छावा राईड असं या ॲपचं नाव असेल. याचा उद्देश काय? तर ओला आणि उबर सारख्या खाजगी कंपन्यांच्या मनमानीला आणि भरमसाठ भाडेवाढीला आळा घालण्यासाठी राज्य सरकार हे ॲप आणणार आहे. सुरुवातीला ही सेवा मुंबई महानगरात सुरू केली जाईल. त्यानंतर पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर यासारख्या शहरामध्ये राबवण्यात येईल व त्यानंतर ही सेवा राज्यभर उपलब्ध होईल. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास हा प्रश्न विचारण्यात येईल. लक्षात ठेवा, महाराष्ट्र सरकारच्या पहिल्या शासकीय मान्यताप्राप्त प्रवासी वाहतूक मोबाईल ॲपचं नाव हे छावा राईड असं आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा जागतिक विक्रम कोणी केला? तर आता महिला T20मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम हा भारताच्या दीप्ती शर्मा यांनी केला आहे. दीप्ती शर्मा यांनी महिला T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळताना तर 10 धावा देऊन 5 विकेट घेतल्यात व यासह त्या आता आंतरराष्ट्रीय T20मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडू ठरल्या आहेत. त्यांच्या नावावर आता एकूण 145 सामन्यात 166 विकेट आहेत. त्यांनी कोणाचा विक्रम मोडत हा नवीन विक्रम केला? तर थायलंडच्या थिपाच्या पुताउंग यांचा विक्रम मोडत त्यांनी नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. थिपाच्या यांच्या नावावर एकूण 165 विकेट आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर हेन्रिएट इशिवे आहेत, चौथ्यावर मेगन शॅट, तर 5व्या क्रमांकावर ही कामचोमू आहेत. आणि मित्रांनो, T20 विश्वचषकात 5 बळी घेणाऱ्या दीप्ती शर्मा या तिसऱ्या भारतीय आहेत. त्यांच्या आधी रेणुका ठाकूर व प्रियंका रॉय यांनी सुद्धा T20 विश्वचषकात 5 बळी घेतले होते व त्यांच्यानंतर अशी कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्मा या तिसऱ्या भारतीय महिला ठरल्या आहेत. मित्रांनो, आता G7 समिटवर आधारित प्रश्न पहा. हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे व यात आपल्याला 52व्या G7 शिखर परिषदेसंदर्भात खालील विधानांचा अभ्यास करायचा आहे. पहिलं विधान पहा. या शिखर परिषदेचं आयोजन फ्रान्समधील एव्हियान ले बेन्स या शहरात होत आहे. विधान बरोबर आहे. आणि लक्षात ठेवा, वन लायनरमध्ये सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं की यंदाच्या या G7 शिखर परिषदेचं आयोजन फ्रान्समधील कोणत्या शहरात करण्यात आलं? तर एव्हियान या शहरात याचं आयोजन करण्यात आलं. दुसरं विधान पहा. या परिषदेत भारत, ब्राझील, दक्षिण कोरिया, केनिया आणि इजिप्त यांना भागीदार देश म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. या परिषदेत भारत, ब्राझील, दक्षिण कोरिया, केनिया व इजिप्त या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित करण्यात आला आहे. शेवटचं विधान पहा. G7 शिखर परिषदेतील हा भारताचा 13वा सहभाग असून पंतप्रधान मोदींचा हा सलग 7वा सहभाग आहे. मित्रांनो, शेवटचं विधान सुद्धा बरोबर आहे. भारत आता 13व्यांदा या G7 परिषदेत सामील झाला असून पंतप्रधान मोदी एकूण 7व्यांदा या परिषदेत सामील होत आहेत. यातील तिन्ही विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, G7 गटात कोणकोणत्या देशांचा समावेश आहे असं जर विचारलं तर यात फ्रान्स, US, UK, जर्मनी, जपान, इटली व कॅनडा या 7 देशांचा समावेश आहे. 1975 मध्ये याची स्थापना झाली होती. 1976 मध्ये कॅनडाचा यात समावेश झाल्यानंतर याला G7 असं नाव देण्यात आलं होतं. 1997 नंतर यात रशिया सामील झाल्यानंतर G8 या नावाने देखील हा गट ओळखला जात होता. पण 2014 मध्ये रशियाला या गटातून काढण्यात आलं व तेव्हापासून पुन्हा हा गट G7 याच नावाने ओळखला जातो. 51वी G7 शिखर परिषद कोठे पार पडली होती? तर कॅनडामधील कॅनन्स्कीस येथे ही परिषद पार पडली होती. 50वी शिखर परिषद इटलीमधील अपुलिया, 49वी परिषद जपानमधील हिरोशिमा, तर 48वी परिषद जर्मनीमधील बवेरिया येथे पार पडली होती. पुढील प्रश्न. पंतप्रधान मोदी हे स्लोवाकिया या देशाला भेट देणारे कितवे पंतप्रधान ठरले आहेत? मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे G7 शिखर परिषदेसाठी फ्रान्स या देशाच्या दौऱ्यावर गेले असून या दौऱ्यादरम्यानच त्यांनी स्लोवाकिया या देशाला सुद्धा भेट दिली आहे व स्लोवाकिया या देशाला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. मित्रांनो, स्लोवाकिया हा 1993 मध्ये स्वतंत्र देश बनला व तेव्हापासून पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानाने या देशाचा दौरा केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नुकत्याच पार पडलेल्या रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026चं विजेतेपद कोणी पटकावले?
या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच भारताचे सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आणि मित्रांनो, ही स्पर्धा जिंकणारे सुदर्शन पटनायक हे पहिलेच भारतीय वाळू कलाकार आहेत. पटनायक यांनी या स्पर्धेत जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल या विषयावर आधारित एक 3 मीटर उंच वाळूचे अप्रतिम शिल्प साकारले होते व त्यांच्या या शिल्पासाठीच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. मित्रांनो, सुदर्शन पटनायक यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, यंदाच्या जनगणनेचे ते ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या भारतीय संस्थेने मानवी मेंदूचा अँकर नावाचा जगातील सर्वात तपशीलवार आणि अचूक 3D डिजिटल नकाशा विकसित केला आहे? तर आता मानवी मेंदूचा जगातील सर्वात अचूक 3D डिजिटल नकाशा हा आपल्या IIT मद्रासने विकसित केला आहे. आता ही निधन वार्ता पहा. डेव्हिड हॉकनी हे प्रामुख्याने कोणत्या कला चळवळीशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, हे जे डेव्हिड हॉकनी आहेत हे पॉप आर्ट या कला चळवळीशी संबंधित होते व अलीकडेच त्यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन झालं आहे. एका महिन्यातच ते 89 वर्षाचे होणार होते, पण त्याआधीच वयाच्या 88व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. ते एक प्रसिद्ध ब्रिटिश चित्रकार होते. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की डेव्हिड हॉकनी हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते एक चित्रकार होते आणि 1960च्या दशकातील प्रसिद्ध पॉप आर्ट चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळं या चळवळीशी संबंधित सुद्धा ते आहेत. त्यांच्या पोर्ट्रेट ऑफ ॲन आर्टिस्ट या चित्राचा लिलाव हा $9,03,00,000 झाला होता. त्यावेळेस हे जगातील सर्वात महाग चित्र ठरलं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक सागरी कासव दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक सागरी कासव दिवस आहे हा दरवर्षी 16 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस 16 जून रोजीच का साजरा केला जातो? तर सागरी कासवाच्या जीवशास्त्राचे जनक डॉक्टर आर्ची कार यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून हा दिवस 16 जून रोजी साजरा केला जातो. यासहच हे सुद्धा लक्षात ठेवा, 23 जून रोजी सर्व प्रकारच्या कासवांच्या संरक्षणासाठीचा जागतिक कासव दिन साजरा केला जातो व फक्त सागरी कासवांसाठीचा जागतिक सागरी कासव दिन हा 16 जून रोजी साजरा केला जातो. आणि मित्रांनो, दरवर्षी 15 जून रोजी ग्लोबल विंड डे सुद्धा साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय होती? तर आवर विंड आवर कम्युनिटीज अशी यावेळी दिनाची थीम होती. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या पहिल्या देशव्यापी व्हॉट्सॲप AI सल्लागार सेवेचं नाव काय? तर या सेवेचं नाव ऑइल सीड्स किसान मित्र असं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारताचे 31वे लष्कर प्रमुख कोण बनले आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.